हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. आज आपण औषध निर्माणच्या आमच्या सिरीजमध्ये अजून एक औषध बनवतोय. तृष्णादी घृत त्याला म्हणतात. चरक संहितेमधील गुल्म चिकित्सेमधला हा रेफरन्स आहे. नॉर्मली आम्ही अकॉर्डिंग टू पेशंट औषधं बनवतोय, पण काही कॉमन औषधं ती नेहमी आमच्याकडे असतातच, म्हणजे ती संपायला नाही पाहिजे. त्यातलं एक तृष्णादी घृत आहे. वातगुल्माच्या चिकित्सेमध्ये याचा उल्लेख केला आहे चरकांनी. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण पहिले इथं तूप घेतोय, गाईचं तूप घेतलं आहे आपण, आणि 1 किलो तुपासाठीचं जे काय प्रमाण आहे त्या प्रमाणात आपण ऑलरेडी हे सगळ्या पावडरी भिजवून घेतलं, कल्क म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तृषण म्हणजे जे काय त्रिकटू, सुंठ, मिरी, पिंपळी हे प्रमुख घटक आहे. त्यानंतर त्रिफळा, चित्रक, चव्य, बिडंग असे सगळे कंटेंट आम्ही आधीच भिजवून घेतलं. त्याचं कल्क आहे, आणि तो कल्क त्याच्या 1/4 घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये परत पुन्हा प्रामुख्यानं दूध ह्याच्यात वापरायला सांगितलं आहे. तुपाच्या ऑलमोस्ट 4 पट आपण तूप याच्यामध्ये, दूध ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे जरा गरम झालं की गुल्म नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये अग्निमांद्य हे मेजर लक्षण असते. म्हणजे भूक लागत नाही, आणि बऱ्याचदा खाल्ल्या पोट गच्च होते. मग त्याच्यामध्ये थोड्या दिवसांनी ॲबडॉमिनल पेन व्हायला लागतोय, आणि त्याची कारणं बऱ्याचदा वृक्ष आहार सेवन करणं, प्रवास, जागरण ह्या अनेक कारणांमुळे जेव्हा वृक्षता फार येते एखाद्या पेशंटला आणि बाकीच्या सगळ्या कंडिशन्स त्याला फेवरेबल असतील, तेव्हा गुल्म हा आजार होतो. त्याच्यामध्ये ॲबडॉमिनल पेन हेच प्रामुख्याने लक्षण असते. मग बऱ्याचदा दोषांच्या अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये शोधन करण्याची गरज असते. वमन करायला लागते, विरेचन करायला लागते, स्नेहन करून बस्ती करायला लागते, आणि घृतपान ही एक त्याची ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये आपण हे तृष्णादी घृत वापरतो. त्याच्यातले हे जे त्रिकटू, सुंठ, मिरी, पिंपळी हे जे कंटेंट आहेत ते त्या अग्नीवरती काम करतात. म्हणजे जे काय पचनशक्ती कमी झालेली असते पेशंटची, त्याच्यामध्ये हे तूप अतिशय छान काम करते. आणि त्याला फार उष्णता त्याची हे होऊ नये म्हणून त्याचे काउंटर करायला त्याच्यात दूध पण घालायला लागते. ऑलमोस्ट 4 पट दूध आपण त्याच्यात घातले, आणि हे आज सुरुवात करून ह्याला 4 दिवस लागतील. दूध कमी झाल्यानंतर याच्यात परत पाणी घालायला लागते, आणि फायनली ह्या सगळ्या गोष्टींचा अंश त्या तुपामध्ये येते, आणि मग ते औषधी तूप आपण पेशंटमध्ये वापरतो. आणि अशी बरीच औषधं आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये नियमित बनवत असतो. आयुर्वेद ट्रीटमेंट ही बेसिकली संहितेनुसार करायची झाली, म्हणजे शास्त्रोक्त आपल्याला जर गोष्टी करायच्या आहेत तर औषधं स्वतः बनवणं हे त्या वैद्याचं एक हुकुमी हे ठरते, की मी जर औषध बनवलं तर मला माहिती आहे मी त्याच्यात काय वापरलं आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंगली ते बनवून त्याचा काहीतरी सवीर्यता अवधी सांगितलं आहे. म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये जर आपण वापरलं कोणतंही तूप 6 महिने ते वर्षभरापर्यंत जर तुम्ही वापरलं तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. मग बऱ्याचदा आपण बाहेरून घेतलं तर आपल्याला या गोष्टीची काय हमी नसते, की कधी बनवलं आहे ते माहिती नाही, सगळे कंटेंट त्याच्यात व्यवस्थित आहेत का नाही. मग हे जे हौसी माझ्यासारखे वैद्य असतात ते हे करायला मला त्यात आनंद येतो आहे, आणि त्याचे रिझल्ट पण मिळतात पेशंटमध्ये. जेव्हा आपण स्वतः बनवलेलं एखादं औषध वापरतो आहे आणि पेशंटमध्ये त्याचे रिझल्ट्स बघतो आहे, तेव्हा प्रॅक्टिसची मजा पण येते. त्यामुळं आता आज बनवायला चालू केले. रोज 3-4 तास आपण त्याला ठेवलं, मंद आचेवर बनवायचं असते ते, तर 3-4 दिवसात बनेल, आणि मग मी माझ्या पेशंटमध्ये वापरेन. तुम्हालाही इंटरेस्ट असेल आयुर्वेदाविषयी जाणून घेण्यात, की नेमकं काय काम करतात वैद्य, किंवा एवढं महान आपलं आयुर्वेदशास्त्र काय, आणि ते कसं सध्या पण लागू पडते, तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आम्हाला फॉलो करा सोशल मीडियावरती. आणि असंच अजून व्हिडिओज, आयुर्वेदाचे वेगवेगळे प्रयोग करेपर्यंत आमच्यासोबत राहा. असंच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद.